हां, काल आपण बघितलं होतं प्रेशर ड्यू टू कुठलं बघितलं होतं बघा. लास्टचा पॉईंट हा आपण बघितलं होतं, मला वाटतं प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. आज जे बघणार आहे आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर कशाला म्हणतो मी तुम्हाला काल सांगितलं. अर्थ सरफेसच्या अराउंडला काही लिक्विड पार्टिकल्स आहेत असं समजतो. दॅट इज मीन बाय एअर, फ्लुइड पार्टिकल असो एअर. हे एअरचं जे वेट आहे ते रिझल्टंट वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शन आहे आणि हे डाऊनवर्ड डायरेक्शन वेट ऍक्ट एज एन प्रेशर अँड दॅट प्रेशर इज कॉल्ड एज एन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा ना, पृथ्वीच्या भोवती जे काही एअर आहे, एअर पार्टिकल, ओके, ते म्हणजे फ्लुइडचे पार्टिकल असं म्हणतो मी. तर त्याचा जे रिझल्टंट फोर्स आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. त्याचा जो रिझल्टंट फोर्स कुठं आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. आणि तो जो फोर्स आहे तो काय ऍक्ट करतो? प्रेशर. ओके, सो फोर्स पर युनिट एरिया दॅट इज मीन बाय प्रेशर अँड दॅट प्रेशर इज कॉल्ड एज एन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता अर्थ पासून जसं जसं वर जाऊ तसं तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी होतं आणि अर्थ पासून जसं जसं खाली तिथंही ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होतं? कमी होतं. मग आपल्याला मॅक्सिमम ॲटमॉस्फेरिक प्रेशर कुठं आहे? मॅक्सिमम ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे अर्थ सरफेसवर आहे. जर समुद्र सपाटीला सी लेवलला जर बघितलं नियर अबाउट 8 किलोमीटर, तर त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे मॅक्सिमम आहे. ओके, सो त्याला आपण नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल इज कॉल्ड एज एन नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो गॅस प्रेशर इज लेस दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एक असं गॅस प्रेशर जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा काय कमी आहे, लेस आहे. कोण जास्त आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर जास्त आहे. त्या ठिकाणी त्याला आपण म्हणतो व्हॅक्यूम. त्याला काय म्हणतो आपण? व्हॅक्यूम. मी तुम्हाला एक प्रेशर कमी जास्त असण्याचा त्याचे काही एक दोन ऍक्टिव्हिटी पण मी नंतर करून दाखवेन तुम्हाला. आता या ठिकाणी बघितलं आपण ॲब्सोल्यूट प्रेशर कशाला म्हणतो किंवा गेज प्रेशर आपण कशाला म्हणतो ते पुढचा पॉईंट आपण बघूयात. आता ॲब्सोल्यूट प्रेशर आपण या ठिकाणी बघा, एक वेसल घेतलंय, त्या वेसलमध्ये लिक्विड घेतलंय, वॉटर घेतलंय आणि वर काय एअर आहे. त्या ठिकाणी एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केलंय. म्हणजे काल मी तुम्हाला सांगितलं होतं वी टेक ॲज एन वन भवन, ऑन दॅट भवन यू कॅन पुट ॲज ए चुना डबी. ओके, सो नाही आहे आता ते ऍक्च्युली बऱ्याच लोकांना हे समजणार पण नाही. आमचे आजा आजोबा खात होते त्यावेळेस आम्हाला लक्ष देतं की चुना डबी काहीतरी असते. आता ते नाही, आता सगळं प्रोफेशनल आलंय. वाटलं की हा ऍडव्हर्टाईज बी हिरो लोक करतात ना. हा, अरे काही लोकांना ह्या लोकांना धरून हाणला पाहिजे. ते ऍडव्हर्टाईज करतात बघा, एक मावशी इथे तोंडात बचका बरं ठेवलेलं असतं आणि त्या मावशीला माहित पण नाही लुडो काय असतंय. मी एवढं विकणं झुपीवरून एवढं डाउनलोड केली 4 करोड. आता त्याला 4 करोड नीट बोलता येत नाही. चला ऍड तर नीट करा म्हणतो मी तर त्या लोकांना. काही टाकतात आणि तिकडं आलंय कोणतरी 2 हिरो लोक येतात, विमलला फाडतात. हा, पान का ताजगी. अरे सगळ्यावर तुम्ही सगळ्यांची जिंदगीची ताजगी घालवली नाही. ह्या लोकांनी सगळ्याला म्हटला. अरे काही खूप चांगले लोक, स्पोर्ट्सवाले सुद्धा काही चांगले इकडे सोशल वर्कर आहेत आणि ती लोक सांगतात की लोकांना गेम खेळा, कुठंतरी गेमवरून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. म्हणजे एक तरी यांना सवय लावायची आणि पुन्हा हे एड्यात काढायचा धंदा करायचा. कारण माझ्या गावातला कमीत कमी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्याने 18 लाख कर्ज करून याच्यामध्ये घालवलेलं आहे. तर हे इतकं सहजासहजी नाही आहे. हे खेळाचा इतका नाद बेकार असतो की ते गेम हे असल्या नादी लागत जाऊ नका. ते मोबाईलमध्ये नाही ते इन्स्टॉल करत जाऊ नका. ते लोक बसून तिथं करोडो कमवतात, त्याला ते करोड रुपये देतात. आणि असं जर लोकांना मिळालं असतं, लोक कशाला काम धंदा केले असते. मी तर कशाला आलो असतो शिकवायला. जाऊ दे बाबा, गेमवर मिळतंय, त्याला कटा डिस्काउंट कर, घे 2 करोड. असं होत नसतंय. आपल्याला 2 करोड कमवायला या ॲब्सोल्यूट प्रेशर समजून घ्यावं लागतंय. आता या भगवण्यात आपण काय टाकलं होतं? एक सिलेंडर टाकलं होतं. म्हणजे काय? हे सिलेंडर काय? इमॅजिनरी सिलेंडर आहे. म्हणजे आपण समजलं, इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केलं. त्याचा इथं x1 या ठिकाणी हे वरचं x1 असणार आहे, खालचं x2 असणार आहे. इथं जे आहे ते हे आहे x1 आणि हे आहे आपल्याला x2. हे डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणचं x1 आणि x2 काय ते हाईट आहे असं धरू. इथं P1 आहे, टॉप पोझिशनला प्रेशर आहे, बॉटमला P2 प्रेशर आहे. ओके, सो पाण्याचं डेन्सिटी जी आहे ते रो ही काय आहे? डेन्सिटी, वॉटरची डेन्सिटी आहे. बाबा इकडे लक्ष दे. हे x1 आणि x2 काय आहे? हाईट आहे आपल्याला.
आता या ठिकाणी बघा F1 काय आहे, फोर्स ऍक्ट डाउनवर्ड ऍट द टॉप ऑफ द सिलेंडर इज ड्यू टू द वॉटर अबव द सिलेंडर. म्हणजे काय, हे F1 जे आहे त्या सिलेंडरच्या वर जे पाणी आहे ते पाणी काहीतरी याच्यावर फोर्स ऍक्ट करतं, म्हणून त्याचं डाउनवर्ड कुठं काय, खालच्या डायरेक्शनला F1 चं. बाबांना दुसरा जर फोर्स बघितला मग मी F1 इज इक्वल टू असं लिहू शकतो का बघा, P1 बरोबर मला काय असतंय F1 इंटू A1. तर मग F1 बरोबर मला असं लिहिता येईल का बघा, F1 बरोबर P1 इंटू A1 असं लिहिता येईल ना नक्की. ओके, सो ते आपण इथं लिहिलं. तर त्याच्यानंतर जर बघा आता A1 म्हणजे A म्हणजे काय येतं, एरिया, म्हणून मी इथं एरिया काय घेतो, A घेतो, कॉमन एरिया घेतो, त्याचा एरिया A आहे. आता या ठिकाणी जर परत बघितलं F2 काय आहे बाबांनो, F2 आहे फोर्स ऍक्ट अपवर्ड ऍट द बॉटम ऑफ द सिलेंडर ड्यू टू द वॉटर बिलो द सिलेंडर. नीट लक्ष द्या, या सिलेंडरच्या खाली काही पाणी आहे, ते पाणी याच्यावर काहीतरी फोर्स ऍक्ट करतं, ते कुठल्या डायरेक्शनला आहे, वरच्या डायरेक्शनला आहे. म्हणून मी F2 चं इक्वेशन काय लिहिता येईल याच्यावरून डायरेक्टली, F2 इज इक्वल टू P2 इंटू A. यू कॅन राईट ऑल्सो डायरेक्टली इन दिस वे. सो त्याच्यानंतर मी बघितलं mg काय आहे, हे इमॅजिनरी सिलेंडर आहे, एक इमॅजिनरी सिलेंडर आहे, त्या सिलेंडरचं काय असणार आहे, वेट आहे, हे काय त्याचा वेट आहे. आता या ठिकाणी बघा mg इज द वेट ऑफ वॉटर इन एन इमॅजिनरी सिलेंडर. हे जे इमॅजिनरी सिलेंडर मध्ये जे पाणी आहे, जे वॉटर आहे, त्याचं वेट आपण कन्सिडर केलं इज द डाउनवर्ड डायरेक्शन. ती कुठल्या डायरेक्शनला आहे, डाउनवर्ड डायरेक्शनला आहे. मग ते वेट बरोबर काय येणार आहे, W बरोबर आपल्याला काय येणार आहे, mg येणार आहे. काय येणार आहे, mg. बाबांनो या ठिकाणी असं आपण एक इक्वेशन काढूया. इथं बघा मी इथं जे आहे हे F2 वरच्या डायरेक्शनला आहे, इथं F2 आहे, इथं काय आपल्याला mg आहे आणि F1 कुठल्या डायरेक्शनला, खालच्या डायरेक्शनला. जर मला याला बॅलन्सिंग इक्वेशन लिहायचं झालं तर मी याच्यावरून बॅलन्सिंग इक्वेशन कसं लिहू सांगा. इथं बघा F2 बरोबर मी असं लिहिता येईल का बघा, F2 बरोबर F1 प्लस mg, F2 बरोबर F1 प्लस mg. हे F2 ह्या दोघांच्या ऍडिशनला काय करतं, बॅलन्स करतं. बट मला mg ची व्हॅल्यू काढायची, मी याला इक्वेशन नंबर 1 टाकून ठेवतो. इक्वेशन नंबर 1 मी या ठिकाणी टाकून ठेवलं. बघा इथं मी काय करतो, डेन्सिटी बरोबर मास अपॉन व्हॉल्यूम माझ्याकडे आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. तर मास बरोबर काय असतं, रो इंटू व्ही असतं. बट व्हॉल्यूम काय असणार आहे आपल्याकडं, व्हॉल्यूम काय असणार आहे A इंटू इथला x1 मायनस x2. इथं बघा m बरोबर रो A x1 मायनस x2. हे काय, एरिया इंटू हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आहे. ओके, सो इथं हे बघा इकडे लक्ष द्या. सो हे मास आपण काय केलं, इथलं मास आपण इथं पुटअप करू, F1 F2 ची किंमत आहे, इथं व्हॅल्यू पुटअप करू. इक्वेशन नंबर 1 मी या ठिकाणी लिहितो. आता इक्वेशन नंबर 1 मध्ये बघा काय आपल्याकडे F2 बरोबर F1 प्लस mg. F2 ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे, F2 ची व्हॅल्यू काय आहे बघा माझ्याकडे, P2 इंटू A इक्वल टू P1 इंटू A. F1 ची व्हॅल्यू काय, P1 इंटू A प्लस m ची व्हॅल्यू आहे मला रो A x1 मायनस x2. बाबांनो त्या ठिकाणी आपल्याला हे g ऍज इट इज ठेवलेलं आहे, g ऍज इट इज ठेवलंय. मी या ठिकाणी काय करतो बघा, P2A इक्वल टू P1, मी A कॉमन घेतो. A जर कॉमन घेतलं ब्रॅकेट मध्ये काय येईल बघा, P1 प्लस रो G x1 मायनस x2. ओके, सो एक कॅन्सल झालं तर आपल्याला इक्वेशन आलं P2 इक्वल टू P1 प्लस रो G x1 मायनस x2. ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड केली. दिस इज आवर ऍब्सोल्यूट प्रेशर. हे काय झालं आपलं ऍब्सोल्यूट प्रेशर झालं. यालाच आपण काय म्हणतो, ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणतो. आपल्याला जर एक हेच सिलेंडर आपण टॉप पोझिशनला लिहिलं, हे सिलेंडर कुठं आहे, हे एक्झॅक्ट वॉटरच्या आतमध्ये. जर या सिलेंडरला आपण काय केलं, एक हाईट h इतक्या हाईट वर टॉप पोझिशनला नेलं, म्हणजे बघा इथं सेम सिच्युएशन आहे. मी इथे डायग्राम ड्रॉ करतो. इथं बघा या सिलेंडरला आपण काय केलं, बिलो दी वॉटर सरफेस नेलं, पण त्याला अटॅच जे x1 आहे ते x1 किती घेतलं, 0 घेतलं. x2 इथं काय येणार आहे मायनस h. का, याचं जी हाईट आहे हे खाली आहे, कुठल्या वॉटर सरफेसच्या खाली आहे.
इथलं जे P1 आहे ते कुणाला असणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. P0 म्हणजे काय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. आणि इथं जे P2 आहे ते इथं काय असणार आहे, प्रेशर असणार आहे, ऍब्सोल्यूट प्रेशर P. आता या ठिकाणी बघा आपण इथं काय लिहिलंय, इथं जे एरिया असणार आहे तो ए काय असणार आहे, एरिया असणार आहे. इथं वर काय आहे, एअर आहे, खाली काय आहे आपल्याला, वॉटर आहे. आपल्याला काय करायचं आहे, बिलो दी वॉटर लेवल, बिलो दी डेप्थ मध्ये किंवा बिलो दी वॉटर लेवल सरफेस ते इमॅजिनरी सिलेंडर आपण शिफ्ट केलं. म्हणजे काय केलं बघा, x1 बरोबर 0 घेतलं आपण, p1 बरोबर p0 घेतलं, p2 बरोबर आपण घेतलं p, x2 बरोबर काय घेतलं रे, -h. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण इथं पुटअप करू तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल बघा. इक्वेशन काय मिळेल, p2 च्या ठिकाणी मी काय टाकलं, p इक्वल टू p1 च्या ठिकाणी काय टाकलं मी, p0 टाकलं, प्लस प्लस रोजीला रोजी तसंच ठेवलं, x1 च्या ठिकाणी आपण काय टाकलं, 0 टाकलं, मायनस हे -h, हे मायनस मायनस प्लस होईल म्हणजे p0 प्लस रोजी h. ओके, सो मी काय करतो आता याला इकडे पाठवलं, ऍब्सोल्यूट प्रेशर ओके मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर. नीट लक्ष द्या, p म्हणजे काय आहे, ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर, याला देतो h रो g. तर वाचायला छान वाटतं, कालच सांगितलं मी. सो ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर दॅट इज कॉल्ड एज एन गेज प्रेशर. नीट लक्ष द्या, गेज प्रेशर आपण कशाला म्हटलं, द गेज प्रेशर इज कॉल्ड एज एन ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड एज एन गेज प्रेशर. हे जे रो आहे, हे जे रो आहे हे डेन्सिटी आहे, हे कुठली आहे, वॉटरची आहे, वॉटर मधले आहे. ओके, h काय असणार आहे, ही h इज द, दिस इज द हाइट अँड दॅट हाइट इज एन बिलो दी वॉटर लेवल. हे कुठं असणार आहे, बिलो दी वॉटर लेवल असणार आहे. जर समजा अजून एक आपण घेतलं, तेच बघून सेम घेतलं, या ठिकाणी काय केलं, वॉटर तेच घेतलं, आपण काय केलं, इथल्या ज्या लेवलला आपण हे जे नेलं ते अबोव दी वॉटर लेवल नेऊया. जे इमॅजिनरी सिलेंडर आहे त्याला कुठे नेलं रे आपण, अबोव दी वॉटर लेवल नेलं. म्हणजे x2 बरोबर आता आपल्याला काय आलं, 0 आलं, x1 बरोबर मी घेतो d घेतो, इथं p बरोबर p1 बरोबर मला काय आलं, प्रेशर p आलं, p2 बरोबर हे वॉटर लेवलला आहे, वॉटर सरफेसला आहे, तिथे व्हॅल्यू किती आली, p0. एरियाला काय असणार आहे, a असणार आहे. म्हणजे मी इथं लिहिलं x1 बरोबर d, परत p1 बरोबर काय लिहिलं रे, p लिहिलं, p2 बरोबर काय लिहिलं, p0, x2 बरोबर काय मिळालं मला, 0. एरियाचं ऍज इट इज येणार आहे. पुन्हा या इक्वेशन मध्ये मी व्हॅल्यू पुट अप करतो, मला इक्वेशन काय मिळेल त्या ठिकाणी बघा. सो या ठिकाणी इक्वेशन मला काय मिळतं बघा, p2 ला मी काय टाकलं रे, p0 टाकलं, बरोबर p1 ला काय टाकलं रे मी, p टाकलं, प्लस प्लस रोजी रोजी x1 ला d टाकलं, इथं मायनस x1 काय आला, d आला. इथं जर मी व्हॅल्यू पुट अप केली, इथं बघा आता इथं जर मी व्हॅल्यू काय पुट अप केले, x1 माझ्याकडे काय आहे आता, d आहे, आणि x2 काय माझ्याकडे 0 आहे, तर ही व्हॅल्यू 0 आली. आता इकडे लक्ष द्या, मी इथं काय टाकलं, p0 बरोबर p प्लस रो डी जी. d काय आहे, डेन्सिटी ऑफ हवा, ओके एअर, ओके डेन्सिटी ऑफ एअर लिहितो मी आता इथं. आता या ठिकाणी मला काय पाहिजे, नॉर्मली आपल्याला गेज प्रेशर काय म्हणतं, ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर, त्यालाच गेज प्रेशर म्हणतो. मी याला इकडे पाठवलं, याला या साईडला पाठवलं, म्हणजे मला किंवा मी या साईडला पाठवलं तर व्हॅल्यू काय येईल बघा मला, p मायनस p0, p मायनस p0 इक्वल टू रो डी जी. काय मिळेल मला, रो डी जी. आपण जर या दोघांच्या व्हॅल्यूज जर मायनस केल्या तर या ठिकाणी आपल्याला जी फायनल आन्सर मिळतं ते अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. किंवा मी सिंपली काय केलं, या इक्वेशनला असं लिहिता येईल का बघा, मला p इक्वल टू हे इक्वेशन लिहिता येईल का बघा सिंपली. म्हणजे p इक्वल टू कसं लिहिता येईल, मी इकडला इकडे पाठवलं, इकडला इकडे जर गेलं तर हे मायनस होतं. जर सिंपली मी काय केलं, याला इकडे पाठवलं म्हणजे p इज इक्वल टू हे इकडे झालं p0 मायनस रो डी एअर इनटू g. हे मला काय मिळालं, ऍब्सोल्यूट प्रेशर मिळालं. या साईडला जर पाठवलं तर मला काय मिळेल, गेज प्रेशर मिळेल. अशा पद्धतीने मी गेज प्रेशर सुद्धा काढू शकतो. या ठिकाणी बघा आपण ऍक्च्युअली केलं काय काय बघा, या ठिकाणी काढलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय बघितलं,
व्हॅक्यूम म्हणजे काय बघितलं, ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे, गेज प्रेशर म्हणजे काय बघितलं. हे कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितलेले आहेत, ते तुम्हाला समजतं का बघा, लिहून घ्या.